हॅलो गाईज, आज मी तुम्हाला मुंबईमधील एक खूप प्रसिद्ध आणि पवित्र मंदिराचा अनुभव शेअर करणार आहे। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईमधील सर्वात फेमस गणपती मंदिर आहे। हे मंदिर 1801 मध्ये बांधले गेले आहे। दररोज हजारो भक्त गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला इथे येतात। माझा प्रवास मी दादर स्टेशनच्या ट्रेनमधून उतरून सुरू केला। स्टेशन बाहेर पडल्यावर मी थोडा वेळ दादर फ्लावर मार्केट एक्सप्लोर केलं। इथे खूप सुंदर फुलं, हार आणि पूजा सामान मिळतं। त्यानंतर मी स्टेशनच्या बाहेरून टॅक्सी घेतली आणि 10 मिनिटांमध्ये सिद्धिविनायक मंदिरला पोचली। मंदिर बाहेर खूप वेंडर्स फूल, नारळ आणि मोदक विकत होते। तिथे एक शॉप होतं जिथे फेमस उकडीचे मोदक मिळत होते। मी पूजा सामान घेऊन मंदिरच्या एंट्रन्सकडे गेली। मी गेट नंबर 6 मधून लाईनमध्ये उभी राहिली। तिथे VIP लाईन सुद्धा असते जिथे रश खूप कमी असतो आणि त्याची तिकीट साधारण 100 ते 200 रुपये पर पर्सन असते। पण मी नॉर्मल लाईनमधून दर्शन घ्यायचा निर्णय घेतला। क्राऊड कमी होता आणि लाईन फटाफट चालत होती। जर तुम्ही मंदिरला व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर सकाळी 5 आणि दुपारी 4 हे टायमिंग बेस्ट आहे, कारण तेव्हा रश खूप कमी असतो। लाईनमध्ये पुढे जाता जाता मला गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन झालं। मी प्रसाद घेतला आणि बाप्पाचे आशीर्वाद घेऊन मंदिर बाहेर आली। मंदिराच्या बाहेर एक हनुमानजीचं मंदिर होतं। त्यानंतर मी श्री स्वामी समर्थच्या मठात गेले। ते मठ दादरला प्लाझा सिनेमाच्या जवळ शिवसेना भवनच्या बाजूला आहे। सिद्धिविनायक पासून प्लाझा एरियापर्यंत तुम्ही बस किंवा टॅक्सीने जाऊ शकता। तिकडे पोचल्यावर मी लाईनीत उभी राहिली आणि स्वामींचे दर्शन घेतले। अशा प्रकारे माझा आजचा हा दिवस खूप स्पेशल होता। चला मग भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट, लाईक आणि शेअर करा। लोकेशन आणि ट्रॅव्हल डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिले आहेत। आणि घरी परत येताना मला एक फेमस कॉमेडी ॲक्टर अरुण कदम भेटले।